तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्लॉग. आता आपण आलो आहे मातोश्री मियाताई ठाकरे शिल्पग्राम उद्यान, ते की आहे जोगेश्वरीमध्ये. बाहेर आवाज येत असेल तुम्हाला खूप जास्त. ही अशी आपल्याला तिकीट दिली आणि ते सर्व काय माहिती लिहिली आहे. तुम्ही हा गार्डनचा एक म्हणजे मॅप टाईप बोलू शकता तुम्ही. इथे सगळं काय प्रोजेक्ट मुंबई ऑर्गनाइज आणि खूप मोठा असा गार्डन आहे. तुम्ही येऊन फिरू शकता, नक्कीच फिरण्यासारखं आहे. आता आपण वरती जाऊया, सगळं बघूया काय काय. आणि तुम्हाला साईडला दिसत असेल म्हणजे ही साईड आहे ना, म्हणजे या साईडला जुनं गार्डन आहे मातोश्री. बघा हे तुम्हाला दिसतं ना, हेच मातोश्रीचं जुनं गार्डन तुम्ही बघू शकता. तिकडे आहे ते गार्डन, मातोश्रीचं जुनं गार्डन. म्हणजे आधी एक गार्डन आहे आणि हा एक नवीन गार्डन आहे जो आता शिल्पग्रामसाठी ओपन केला आहे. मला आता दुपारच्या आलात ना, संध्याकाळी 5 नंतर इथे गर्दी व्हायला सुरू होते. म्हणजे 5 नंतर लोक येतात, कारण हे तुम्हाला सांगितलं मी, कारंजांचा शो असतो. म्हणजे पाण्याने ते असं लाईटिंगवालं असतं, ते गाण्यांवर असतं आणि त्याचा शो असतो. त्यासाठी खूप लोक येतात अशी बघायला संध्याकाळची. आणि संध्याकाळची तुम्हाला गर्दी भेटेल, पण तुम्ही सकाळी आलात म्हणजे हा गार्डन सकाळी 9 वाजता सुरू होतो आणि काहीतरी 9:30पर्यंत असतो रात्री. तेवढ्या टाईममध्ये तुम्ही येऊ शकता आणि नक्की व्हिजिट करू शकता या गार्डनला. बघण्यासारखं आहे म्हणजे. आणि बघा, तुम्हाला गार्डनमध्ये सगळ्या झाडांना पाणी भेटेल. आणि हे झाड तुम्हाला वाटतं, हे झाड माझ्या शाळेमध्ये होतं बाडाचं, आणि यांना आम्ही अशीच पानं घालायचो, याला कापायचो आणि पाणी बिणी घालायला मजा यायची, कारण अभ्यास करायचा नसायचं तेव्हा. आणि अशा झाडांना आम्ही पाणी बिणी घालायचो, म्हणजे टाईमपास करायचो थोडक्यात वेळेला. आणि झाडं मला जवळजवळ 7-8 वर्षांनी दिसतात. आणि शाळेची आठवण आली जेव्हा मी गावी होतो, तेव्हा अशा मी मजा करायचो. आणि तुम्हाला गावचे ब्लॉग पण थोड्या दिवसांनी असं बघायला भेटतील. ही जेव्हा तुम्ही शिल्प बघणार आहे तेव्हा तुम्हाला गावची थोडी आठवण येणार आहे, कारण खूप भारी शिल्प आहेत आणि ओरिजिनल वाटतात अशी बघायला तुम्ही गेलं तर. तुम्ही बघू शकता, ओरिजिनल वाटतं आहे. बघा ही मशीन आहे ना, ती ओरिजिनल अशीच लावली आहे. तर सगळी शिल्प दाखवतो तुम्हाला. तर तुम्ही खूप भारी आहे, म्हणजे फिरण्यासारखी जागा आहे. तुम्ही एकदा व्हिजिट करा, तुम्हाला कळेल किती चांगली जागा आहे. आणि बघा परीट काहीतरी आहे, परीट म्हणजे मला पण इस्त्रीवाला. तर ते सगळीकडे असं तुम्ही 5-5 मिनटाच्या अंतरावर तुम्हाला अशी सगळं भेटेल. आणि गार्डन पण बघण्यासारखं आहे, म्हणजे एकदम चांगलं दिसतं. इथे काहीतरी आहे बघा, इथे कारंजाचा शो असतो संध्याकाळचा, दाखवतो तुम्हाला. हा बघा, इथे कारंजांचा शो असतो संध्याकाळचा इथे. आणि तुम्ही इथे सर्वकडे इथे बसून तुम्ही बघू शकता. ते तुम्हाला दाखवतो संध्याकाळी, काहीतरी येईन तेव्हा दाखवीन. आता आपण राहिलेलं सगळं गार्डन फिरूया. तिथे शेतकरी आहे, तो शेती करताना दाखवलं. आणि बैल बघा, तुम्हाला ओरिजिनल वाटत आहे. त्यांचं झुज लावूया काय बोला, आपले ब्लॉग बघितले असेल तुम्हाला. हे मस्त आहे बघा, इथे पण गाई आहेत. आणि शेतकरीचं घरसारखं दाखवलं आहे, ते पण खूप चांगलं आहे. इथे पोरं येतात, म्हणजे स्कूलमधली पोरं येतात ज्यांना थोडंसं काय शिकवायचं असतं त्यांना. आता आले आहेत तिथे पूर्ण एकाच तर बोलतात स्कूलमधली पोरं आली आहेत बघा. तर आपण आता पुढे जाऊया आणि बघूया काय. आणि हा कुत्रा आहे बघा, समोर दाखवला आहे असा, मस्त. तर हे पण काय माहीत नाही, हे दाढी बिडी करतात जुन्या काळात, ते दाखवलं आहे सगळं तुम्ही बघू शकता. उलट्या खोपडीचा बकरा काहीतरी भारीच आहे, काय ते माहीत नाही, पण चांगलं आहे, बघण्यासारखं आहे. इथे ढोलकी वाजवतात काका. हे आहे लोहाराचं घर असं दाखवलं आहे, लोहार आहे. आणि ते काहीतरी बनवत आहे, म्हणजे बघूया आता काय बनवत आहे. हा काहीतरी आपली ही कुऱ्हाड बनवते, कुऱ्हाडीचं पुढचं ठोकतं आहे. बघा इथे काका हे बनवत आहेत, आपली मटकी बनवत आहेत. म्हणजे कुंभाराचं घर आहे असं बघायला गेलं पूर्ण. तुम्हाला म्हणजे जुन्या काळातलं जे असतं आपला, जी आता लुप्त झाली आपली संस्कृती, ती जपण्याची प्रयत्न केला इथे. आणि जुन्या काळात तुम्हाला घेऊन जाईल गार्डन, तुम्ही येऊ शकता इथे बघायला. आणि खूप मस्त आहे, म्हणजे बघण्यासाठी मस्ट विजिट प्लेस आहे. 10 रुपयाची तिकीट आहे, पण तुम्ही दिवसभर राहू शकता. आणि संध्याकाळचा कारंजाचा शो पण असतो. हे सगळीकडे जायला म्हणजे कॉलेज विलेजचा टाईम असेल, तुम्हाला नाही जायचं असेल, तुम्ही या गार्डनमध्ये नक्की येऊ शकता, कारण खूप चांगला असा गार्डन आहे, म्हणजे बघण्यासारखं आहे. इथे खारुताई पण आहे, फ्रेंडली आहे वाटतं. जात नाही ते पळाली, म्हणजे एवढी पळत नाही. विणकर काकूंचं घर आहे, घरं बघा एकदम डिटेलिंग बघा किती भारी आहे. हा आहे शिल्पकार, म्हणजे हा आता गार्डनला जुना होत चालला आहे. म्हणजे 2019मध्ये काहीतरी 18 का 19मध्ये ओपन झालेला. त्यानंतर आता जवळजवळ 7-8 वर्ष झाली आहेत.
या गार्डनला. तरी पण बघण्यासारखं जायला आहे काय, कारण सगळीकडे असं एकदम चांगलं करून ठेवलं आहे. म्हणजे सिक्युरिटी गार्डन खूप आहे तिथे. हे पण आम्ही करायचो पिढ्यांचे, आम्ही बैलबिल बनवायचो. असे हे पिढे दिसत आहेत त्याचे आम्ही बैलबिल बनवायचो आणि त्यांच्यावर त्यांनी खेळायचो असं. म्हणजे तेव्हा खूप आम्हाला सवय होती अशी टायराला काठी मारून मारून टायराने खेळायचो. आणि आमच्याकडे तेव्हा खेळ नव्हते. बिना चैनीची सायकल आम्ही अशीच फिरवायचो, म्हणजे पायाने ढकलत. चिल्ड्रन्स प्ले एरिया. आता याच्या आतमध्ये जाऊया. एवढी मुलं नाहीत ते बघता. मस्त फक्त रिसॉर्टसारखं आहे, फुल रिसॉर्टसारखंच तुम्ही बघू शकता. एकदम भारी आहे, मस्त आहे सगळं. खूप मोठा आहे असा. कॉलेजच्या मित्रांबरोबर कुठे फिरायला यायचं असेल मुंबईमध्ये तर हे जोगेश्वरी स्टेशनवरून तुम्हाला एकदम जवळ पडेल. हे म्हणजे 15 ते 20 मिनिट तुम्हाला वॉकिंग डिस्टन्सवर आहे. मातोश्री मीनाताई ठाकरे शिल्पग्राम उद्यान असं याचं नाव आहे. आणि तुम्ही येऊ शकता, म्हणजे फिरण्यासारखी जागा आहे. बघा एकदा ट्राय करून. आता ह्याचा कलर तर गेला आहे त्यांचा, तरी पण बघा, ट्राय करा, कारण मी बोलतो आहे एकदा या. व्लॉग थोडा जरी आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करा.